बलुचिस्तानकडून स्वातंत्र्याची घोषणा। आम्ही पाकिस्तानी नाही, पाकिस्तान आमच्यावर नरसंहार करतो। नेते मीर यार बलोच यांचं वक्तव्य। तर भारताने पाकिस्तानवर केलेल्या कारवाईचंही समर्थन। सिंधू नदीचं पाणी अडवताच पाक गुडघ्यावर। सिंधू कराराचा पुनर्विचार करा। तहानलेल्या पाकिस्तानची भारताला विनंतीपत्र। पाकची विनंती भारतानं धुडकावली। सूत्रांची माहिती। भारताकडे आता नवी स्वदेशी काउंटर ड्रोन प्रणाली। ओडिसाच्या गोपाळपूरमध्ये भार्गवास्त्रची यशस्वी चाचणी। एकाच वेळी अनेक ड्रोनवर मारा करण्यास उपयुक्त ठरणार। चुकून पाकच्या हद्दीत गेलेले बीएसएफचे जवान पीके साऊंना पाकने भारताकडे सोपवलं। तर भारतानेही पाकचा एक रेंजर त्यांना सोपवला। पाकिस्तानातील अणुबॉम्बचा अड्डा असणाऱ्या किराणा हिल्समधून रेडिएशनची चर्चा। हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल। अमेरिकेने पाकमधील रेडिएशनच्या चर्चांवर बोलणं टाळलं। चांगल्या वाईट काळात आम्ही नेहमीच पाकसोबत उभे राहू। तुर्कीचा अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांचं ट्विट। तर पाठिंबा दिल्याबद्दल पाकिस्तानचा पंतप्रधान शहबाज शरीफने मानले आभार। कर्नल सोफिया कुरेशींबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यावरून भाजप मंत्र्यांचा माफीनामा। सोफिया बहिणीची 10 वेळा माफी मागायला तयार। मध्य प्रदेश हायकोर्टाने झापल्यानंतर मंत्री विजय शहाची माफी। छत्तीसगड आणि तेलंगणा सीमेवर नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई। सुरक्षा दलाकडून आतापर्यंत 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा। गृहमंत्री अमित शहांकडून सीआरपीएफ, एसटीएफ आणि डीआरजी जवानांचं अभिनंदन। भालाफेकपटू नीरज चोप्राची सैन्य दलात लेफ्टनंट कर्नलपदी नियुक्ती। राष्ट्रपतींकडून मोठा बहुमान। यापूर्वी नीरज चोप्रा राजपुताना रायफल्समध्ये सुभेदारपदी होता। बीड, लातूर, धाराशिव, इगतपुरी, रायगडमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस। तर राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी हवामान विभागाकडून अलर्ट जारी। पुढील 5 दिवस मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज।